Hello, good morning, students. Today we are going to learn a very interesting short story written by O. Henry, an American writer. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण एक अतिशय इंटरेस्टिंग अशी एक लघुकथा शिकणार आहोत आणि या लघुकथेचं जे लेखन तर ते ओ. हेनरी या अमेरिकन लेखकाने केलेलं आहे. द टायटल ऑफ द स्टोरी इज द कॉप अँड द अँथम आणि आपल्या ह्या गोष्टीचं शीर्षक आहे द कॉप अँड द अँथम. हिअर द वर्ड कॉप मीन्स द पोलीस अँड द वर्ड अँथम मीन्स द रिलिजियस सॉन्ग ऑर प्रेयर विच इज संग इन द रिलिजियस प्लेसेस. आता ह्या ठिकाणी द कॉप हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो पोलीस आणि द अँथम या शब्दाचा अर्थ होतो एक असं गीत किंवा प्रार्थना की जे धार्मिक स्थळांवर गायलं जातं. बट बिफोर गोइंग टू स्टार्ट द स्टोरी लेट अस थिंक अबाउट द आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटीज इन आवर टेक्स्टबुक. पण गोष्ट सुरू करण्याच्या अगोदर आपण आपल्या ह्या ठिकाणी जे काही आईस ब्रेकर्समध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत तर अगोदर त्यांचा विचार करूया. इन द फर्स्ट ॲक्टिव्हिटी वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द डिफरंट वेज टू प्रोटेक्ट आवर सेल्व्स फ्रॉम द कोल्ड क्लायमेट. आता ही जी पहिली ॲक्टिव्हिटी तर या ठिकाणी आपल्याला जर थंडीपासून किंवा थंड हवामानापासून जर आपल्याला स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला वेगवेगळे कोणते मार्ग आपण वापरतो तर त्याचा अगोदर विचार करूया. यस, when there is cold weather we use warm clothes like sweater, scarf, woolen caps and full and tight pants and shirts. आपण थंड हवामानापासून वाचवण्यासाठी स्वतःला संरक्षण करण्यासाठी आपण असे हे उबदार कपडे घालतो. उदाहरणार्थ स्वेटर, स्कार्फ, वुलन कॅप्स किंवा मग फुल आणि अगदी टाईट असे पॅन्ट आणि शर्ट्स आपण परिधान करत असतो. वी ऑल्सो ड्रिंक हॉट ड्रिंक्स लाईक टी, कॉफी एक्सेट्रा. किंवा मग थंड हवामानापासून वाचवण्यासाठी आपण असे जे काही गरम पेय चहा किंवा कॉफी यांच्यासारखे हे गरम पेय तर ते आपण पितो. ऑर वी सीट नियर द फायर प्लेस किंवा मग आपण एखाद्या शेकोटीजवळ बसतो. ऑर वी अवॉइड टू गो आउटसाइड द हाऊस अननेसेसरीली किंवा मग स्वतःला थंडीपासून वाचवण्यासाठी आपण अनावश्यकरित्या बाहेर जाणं हे टाळत असतो. ऑर वी यूज रूम हीटर्स इन अवर रूम्स किंवा मग आपल्या घरांमध्ये आपण रूम हीटर्सचा पण वापर करत असतो. ऑर वी डू सम एक्सरसाइज इन द मॉर्निंग ऑर इन द इव्हिनिंग किंवा मग आपण सकाळी किंवा संध्याकाळी आपण व्यायामसुद्धा करत असतो. सो इन दिस डिफरंट वेज वी ट्राय टू प्रोटेक्ट आवर सेल्व्स फ्रॉम द कोल्ड क्लायमेट ऑर कोल्ड वेदर. आणि अशा पद्धतीने आपण या वेगवेगळ्या मार्गांनी आपलं थंडीपासून संरक्षण करत असतो. नाव वी आर गोइंग टू थिंक अबाउट द सेकंड ॲक्टिव्हिटी. when we see a cop or police approaching we feel either relieved or scared. Sometimes what happens when we see the police approaching towards us we feel relieved or sometimes we feel scared. आपण ज्या वेळेस पोलिसांना आपल्याकडे येताना बघतो किंवा पोलिसांना आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काही वेळेस
बरं वाटतं किंवा सुटका झाल्यासारखं वाटतं आणि काही वेळेस आपण घाबरलेलो असतो. नाव वी आर गोइंग टू थिंक अबाउट द सिच्युएशन्स ॲट व्हॉट टाईम वी फील रिलीव्ड अँड ॲट व्हॉट टाईम वी फील स्केअर्ड टू सी द पोलीस. आता आपल्याला अशा काही सिच्युएशन्स अशा काही परिस्थिती की ज्यावेळेस आपण म्हणजे रिलीव्ड किंवा आपली सुटका झाल्यासारखं वाटतं किंवा बरं वाटतं पोलिसांना बघून, आणि काही वेळेस आपल्याला पोलिसांना बघून घाबरल्यासारखं वाटतं. सो द फर्स्ट वन इज गिवन देअर. यू आर वॉकिंग अलोन इन अ स्ट्रीट. जेव्हा तुम्ही एखाद्या डार्क स्ट्रीटमध्ये म्हणजे अंधाऱ्या रस्त्यामध्ये जेव्हा एकटे चालत असतात आणि ॲट दॅट टाईम वेन यू सी द पोलीस ॲप्रोचिंग टुवर्ड्स यू, आणि अशा वेळेस जर समजा तुमच्याकडे तो पोलीस येताना तुम्हाला दिसला तर यू फील रिलीव्ड. तर अशा वेळेस तुम्हाला त्या भीतीपासून सुटका झाल्यासारखं वाटत असतं. देन वेन वी आर अटॅक्ड बाय द गुंडाज, किंवा मग जेव्हा समजा एखाद्या वेळेस आपल्यावर एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या माणसाने जर आक्रमण केलं आणि अशा वेळेस जर आपण तो आक्रमण करत असताना जर आपण पोलिसांना बघितलं तर अशा वेळेससुद्धा आपल्याला थोडं सुटका झाल्यासारखं हे वाटत असतं. देन वेन द थ्यूज आर इन अवर हाऊस अँड वेन द पोलीस कम टू अस ॲट दॅट टाईम ऑल्सो वी फील रिलीव्ड. आणि समजा आपल्या घरामध्ये चोर असतील आणि अशा वेळेस जर पोलीस त्या ठिकाणी आलेत तर आपल्याला त्यावेळेस सुटका झाल्यासारखं वाटतं किंवा आपल्याला त्यांना बघून चांगलं वाटतं. नाव वेन डू वी फील स्केअर्ड. आता आपण पोलिसांना बघून केव्हा घाबरतो? तर वेन यू आर रायडिंग अ बाईक विदाऊट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स. जेव्हा समजा तुम्ही एखादी दुचाकी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसताना चालवत असतात आणि अशा वेळेस जर तुम्ही पोलीस बघितला तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये आपण घाबरतो. देन वेन वी डोंट फॉलो द ट्रॅफिक रूल्स ॲट दॅट टाईम ऑल्सो वी आर स्केअर्ड. आणि ज्यावेळेस आपण ट्रॅफिक रूल्स किंवा रहदारीचे नियम हे जेव्हा पाळत नाही अशा वेळेससुद्धा आपण पोलिसांना बघून हे घाबरत असतो. किंवा वेन वी डू सम इलिगल वर्क, किंवा काही वेळेस आपण एखादं बेकायदेशीर काम करत असतो तर अशा वेळेससुद्धा आपण पोलिसांना बघून हे घाबरत असतो. नाव देर इज द थर्ड ॲक्टिव्हिटी. डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ. हिअर वी आर गोइंग टू डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स. आता या ठिकाणी आपल्याला काही अशा ज्या काही प्रेरणादायी गोष्टी की ज्या गोष्टी आपलं एखाद्या व्यक्तीचं जे जीवन तर ते पूर्णपणे बदलून टाकतात. वन एक्झाम्पल इज गिवन देअर. लिसनिंग टू ॲन इन्स्पायरिंग स्पीच. वेन वी लिसन an inspirational speech given by the good orator, at that time we get motivated from listening to his speech. ज्यावेळेस आपण एखादा चांगला वक्ता एखादं प्रेरणादायी भाषण देत असतो आणि जेव्हा ते आपण ऐकतो तर अशा वेळेस आपण त्या भाषणामधून काहीतरी प्रेरणा ही घेत असतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण बदल घडवून आणत असतो. समटाइम्स वेन वी
रीड द बायोग्राफीज ऑफ द ग्रेट पर्सनॅलिटीज, किंवा मग काही वेळेस आपण हे जे थोर व्यक्ती त्यांच्या जेव्हा आपण बायोग्राफीज किंवा चरित्र हे वाचत असतो, तर अशा वेळेससुद्धा आपण त्याच्यातून प्रेरणा घेत असतो आणि आपलं जीवन बदलवत असतो. ऑर वेन वी मीट आवर रोल मॉडेल, किंवा काही वेळेस आपले जे आदर्श कोणी जे असेल, तर त्या आदर्श व्यक्तीला जेव्हा आपण भेटतो, तर तेव्हासुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणतो. ऑर वेन वी वॉच द इन्स्पायरिंग मूव्ही, किंवा मग काही वेळेस आपण जेव्हा एखादा अतिशय प्रेरणादायी असं जे काही एखादं चित्रपट तर ते पाहतो, तर त्यावेळेससुद्धा आपल्याला आपल्या जीवनामध्ये मोठा बदल आपण घडवून आणतो. सो these are some of the motivational things when we come across, we change our life, we change our behavior. तर अशा वेळेस या गोष्टी आपण जेव्हा ऐकतो किंवा पाहतो, तर अशा वेळेस आपल्या जीवनामध्ये आपण बदल घडून आणत असतो. ओके स्टुडंट्स, नाव वी आर गोइंग टू लर्न अबाउट आवर रायटर. विद्यार्थी मित्रांनो, आता आपले हे जे लेखक आहेत, द स्टोरी रायटर, हे जे कथा लेखक, तर यांच्या बाबतीत आपण थोडक्यात बघणार आहोत. ओ हेनरी, ॲक्च्युअली हिज नेम इज विल्यम सिडनी पोर्टर. आता हे जे ओ हेनरी, तर यांचं प्रत्यक्ष नाव हे विल्यम सिडनी पोर्टर हे असं आहे. ओ हेनरी, he was born in 1862 and died in 1910. ओ हेनरी यांचा जन्म 1862 मध्ये, तर मृत्यू 1910 मध्ये झाला. विल्यम सिडनी पोर्टर, an American writer, is better known by his pen name ओ हेनरी. आता हे जे विल्यम सिडनी पोर्टर एक अमेरिकन लेखक, परंतु त्यांना त्यांचं हे जे टोपण नाव ओ हेनरी या नावानेच जास्त करून ओळखलं जात असतं किंवा ओळखलं जातं. ही वॉज अ होरॅसियस रीडर सिन्स चाइल्डहुड, and from his childhood he liked to read more and more books to get information and knowledge. विद्यार्थी मित्रांनो, हे जे ओ हेनरी हे लहानपणापासूनच भरपूर वाचन करणारे होते. त्यांनी भरपूर असं वाचन करून वेगवेगळ्या बाबतीमध्ये त्यांनी नॉलेज मिळवलेलं होतं किंवा माहिती मिळवलेली होती. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली द रोलिंग स्टोन, आणि त्यांनी एक अतिशय विनोदी असं जे काही साप्ताहिक रोलिंग स्टोन नावाचं, तर ते त्यांनी सुरू केलेलं होतं. अँड वेन द व्हेंचर फेल्ड, he joined the Houston Post as a reporter, columnist, and occasional cartoonist. But when his venture was failed of writing that weekly Rolling Stone, he joined the Houston Post as a reporter, columnist, and occasional cartoonist. पण जेव्हा
त्यांनी ते जे सुरू केलेलं जे काही साप्ताहिक होतं ते जेव्हा फेल गेलं किंवा ज्यावेळेस त्यांना त्याच्यात अपयश आलं, तर अशा वेळेस त्यांनी ह्यूस्टन पोस्ट नावाच्या एका वृत्तपत्रासाठी रिपोर्टर म्हणून किंवा स्तंभलेखक म्हणून किंवा काही वेळेस व्यंगचित्रकार म्हणून म्हणजे ते जॉईन झालेत किंवा त्या ठिकाणी ते नोकरीला लागलेत. The story, The Cop and the Anthem is one of Henry's well-known stories. As we know that he had written many famous stories, and from those many famous stories, this story, The Cop and the Anthem, is one of them. आणि आपल्याला माहिती आहे की त्यांनी ज्या बऱ्याचशा प्रसिद्ध अशा ज्या काही कथा लिहिलेल्या होत्या, तर त्या कथेपैकीच एक ही द कॉप अँड द अँथम, तर ही गोष्ट आहे. टू डिस्क्राइब हिज स्टाईल ऑफ रायटिंग, people have often used the term smile with tears, which implies his twisted way of thoughts and endings in almost every story. People always used to say about the writing style of O. Henry that his writing style is having smile on the face and tears in the eyes at the same time. That is the mixture of joy and sorrow. ओ हेनरी यांच्या लिखाणशैलीच्या बाबतीत लोक नेहमी असं म्हणत की त्यांच्या लिखाणामध्ये एकाच वेळेस चेहऱ्यावर हसू तर डोळ्यात आसू म्हणजे सुखदुःखाचे मिश्रण हे आपल्याला दिसून येतं. वाचकांना हसवता हसवतानाच रडायला लावण्याची त्यांची लिखाणशैली ही होती. आणि या अशा लिखाणशैलीतून त्यांच्या जवळजवळ सर्वच गोष्टींमध्ये विचारांना कलाटणी दिलेली असायची व गोष्टींचा शेवटसुद्धा कलाटणी देणारा किंवा अनपेक्षित असा होताना आपल्याला दिसून येतो. In this story, the main character Soapy is a vagabond and a person with a criminal background. Here, Soapy is the main character of this story. He is a vagabond, that is, the person having no home and having no work to do and always wandering here and there. And Soapy had done some crimes in his past. He had gone to prison many times earlier. ह्या कथेतील सोपी हे मुख्य पात्र आहे. तो एक उडाणटप्पू प्रकारचा, म्हणजे ज्याला राहायला घर नाही, कामधंदा नाही व सतत भटकत राहणारा असा हा व्यक्ती आहे. व त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, म्हणजेच त्याने ह्यापूर्वी बरेच गुन्हे केलेले होते व तुरुंगात सुद्धा जाऊन आलेला होता. ही मेक्स डिफरंट प्लान्स टू री-एंटर द प्रिझन as he has no shelter to protect himself from the severe winter. As Soapy wants to go again in prison, he makes different plans. And why does Soapy want to go to jail? He wants a shelter to protect himself from the winter season or from the cold weather. तर सोपीला पुन्हा अजून जेलमध्ये जायचं असतं,
कारण त्याला थंडीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी स्वतःचं घर नसतं. त्यासाठी तो वेगवेगळ्या योजना या आखत असतो. द स्टोरी एंड्स in an unexpected way. O. Henry has depicted Sophie's futile attempts to get arrested in a very humorous way. But in the end of the story, we come to know that how the proverb proves to be true, that man proposes and God disposes. When Sophie tried to go to jail or prison, he was not taken to jail, but when he wanted to become good person, he was arrested by the police and sentenced to 3 months prison. शेवटी आपल्याला मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस ही जी म्हण आहे ही कशी खरी आहे याचा प्रत्यय येतो. मनुष्य ठरवतो पण त्याचा निकाल हा देवच लावतो. सोफी जेव्हा जेलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा त्याला शिक्षा होत नाही, पण जेव्हा तो एक चांगला मनुष्य बनायचा विचार करतो तेव्हा बाकी त्याला 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ही ठोठावली जाते किंवा सुनावली जाते. द कॉप अँड द अँथम is about freedom and confinement. The cop and the anthem ही जी गोष्ट आहे तर ही स्वातंत्र्य व तुरुंग यांच्या बाबतीतली ही गोष्ट आहे. इनिशियली सोफी फील्स that there is freedom from the miseries and worries in confinement or prison. सुरुवातीला सोफीला असं वाटतं की तुरुंगातच खऱ्या अर्थाने दुःख आणि काळजीपासून आपल्याला स्वातंत्र्य आहे. द नोट्स ऑफ अँथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन अँड ही रिझॉल्व्स टू वर्क हार्ड. When Sophie listens to the rhythm and the music of the anthem, his mind is totally changed. From within, he wants to become a good person and he decides to work hard instead of living the life of vagabond. जेव्हा सोफी आता त्या प्रार्थना गीताचे स्वर व संगीत ऐकतो त्याच्या मनात आमूलाग्र बदल होतो. त्याच्या अंतःकरणापासून तो आता चांगला माणूस बनण्याचा निर्धार करतो व काबाळ कष्ट करण्याचे तो निश्चित करतो. सोफी फेसेस द आयरनी ऑफ फेट ॲज द मोमेंट ही रिअलायझेस द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट. इन द एंड ही फेसेस द आयरनी ऑफ हिज फेट. शेवटी उपहास करणाऱ्या नशिबाशी त्याला तोंड द्यावं लागतं. वेन ही रिअलायझेस दॅट रिअल फ्रीडम इज नॉट इन प्रिझन बट इट इज इन लिव्हिंग व्हर्च्युअस लाईफ, ही इज टेकन इन टू प्रिझन ऑर जेल. दिस इज द आयरनी ऑफ अवर फेट. जेव्हा सोफीला कळून चुकतं की खरं स्वातंत्र्य तुरुंगात नसून एक सद्गुणी आयुष्य जगण्यात आहे, त्याच वेळेस बाकी त्याला तुरुंगात घेऊन जाण्यात येतं. यालाच तर आपण आपल्या नशिबाचा उपहास असं म्हणू शकतो.